नमस्कार. नमस्कार. आता खरं तर ना महाराज असं म्हणतानाही ना फार कसं तरी होतं. इतकी बदनामी त्या खरात नावाच्या भोंदूनं केलेली आहे. सगळ्या महाराजांची त्यांना अडचण केली आहे. एक प्रकारानं मला असं वाटतं की या खरातच्या मुळं समाजाच्या डोळ्यात असं एक अंजन घातलं गेलंय की आता श्रद्धेच्या नावानं आपण ज्यांच्याकडे बघतो, ज्यांच्या पायाशी आपलं सर्वस्व ओतण्याची तयारी ठेवतो, ही माणसं प्रत्यक्षात काय लायकीची असतात आहेत याच्याबद्दलचा धांडोळा कदाचित समाजात वावरणारी सगळीच मंडळी नव्यानं घेतील अशी आशा आहे की आपण ज्यांच्या पुढं म्हणजे ह्यांच्या पलीकडे काही विश्वच नाही असं ज्यांना समजतो ते खरंच त्या लायकीचे आहेत का, असा विचार जर लोकांच्या मनामध्ये आला तर ती एका प्रकारे काहीतरी यातनं जरा बरं काहीतरी घडतंय असं म्हणायला वाव आहे. पण हे काम असं अंजन घालण्याचं तुम्ही गेली अनेक वर्ष करता आहात. जेव्हा हे सगळं खरात प्रकरण आणि महाराष्ट्रामध्ये एकूण जो भोंदूगिरीचं वाढलेलं प्रस्थ हे तुम्ही पाहताय, त्याच्या विरोधामध्ये तुम्ही लढताय, हे सगळं जेव्हा बाहेर आलं तेव्हा तुमची काय पहिली भावना होती आणि काय तुमचं म्हणणं आहे या सगळ्याबद्दल? मी जेव्हापासून हे खरात प्रकरण किंवा अगोदरी काही बाबा लोकांचे प्रकरण मी ऐकून राहिलो, मग मला साध्या भाषेत मग आग होते. मग मी तो बदला स्टेजवर काढतो. मग ते काही लोकांना जमते, मग त्याबद्दल माझी टीकाही करते की याला बोलावलं कायले. पण हा माझा आवाज, हा मी बोलत नाही. हे तुकडोजी महाराज, जगद्गुरु तुकोबाराय, गाडगे बाबा, संत कबीर, म्हणजे आणि फुले शाहू आंबेडकर, यायचा विचार लहानपणापासून तुकडोजी महाराजापासून मायात बदल पडला. आणि ऐकल्यावर ते एवढं घाण वाटलं, पण एकीकडून आनंद झाला. याच्यामुळं एबीपी माझा असो की कोणते आमचे युट्यूब असो प्रायव्हेट, धूमदणके देणं चालू आहे. म्हणजे जेणेकरून आम्हाला संधी भेटली यायला धुयाची. आणि आता मला काही फोन आले, महाराज राजा तुम्ही 40 वर्षापासून हेच तर सांगत आले, पण या लोकांच्या लक्षात येत नाही. पण खरात प्रकरणामुळं काय झालं, आता एक प्रकरण जाग्यावर येऊन राहिलं. तुम्ही ओपन घराघरात करून राहिले की उघडा डोळे बघा नीट. आता तुम्ही अजून ते म्हणत जा, उघडा कान ऐका नीट. ते उघडा डोळे बघा नीट, आता उघडा कान ऐका नीट, नाही तर हे महाराज लोक देतील क्लीन चिट. म्हणून तुम्हालाही आम्ही धन्यवाद देतो एबीपी माझ्याला, कारण आमच्यासारख्या आम्ही सर्वसाधारण लोक आयुष्यात जे कधी घडलं नाही, तुमच्या माध्यमातून एवढा मोठा प्लॅटफॉर्म आम्हाला भेटते. मला 100 गावात कमी जावं लागेल हे तुम्ही दिल्यामुळं. आता ते तुम्ही जे रील टाकली सामाजिक न्याय विभागाची, किती मोलाची ठरली. मला फोन येतात किंवा लोकांमध्ये मला तो आनंद दिसते की महाराज खूप चांगले बोलले तुम्ही. हे तुमच्यामुळं आम्ही पोचलो की उघडा कान ऐका नीट. पण महाराज म्हणजे एकूण जे आपले